विकासनाच्या माध्यमातून हे काम चालू आहे. अनेकांना असं वाटलं की साधारणतः स्वयंसेवी संस्थांची संघटना ज्यावेळेस होते त्यावेळेस प्रामुख्याने समोर जो विषय येतो तो प्रोजेक्ट, फंड्स, CSR, शासनाचे उपक्रम, कुठेतरी फॉरेन फंडिंग वगैरे वगैरे. परंतु की महाराष्ट्र लोक विकास मंचची ज्यावेळेस आम्ही संकल्पना पुढे आली त्यावेळेस हे ठरवलं होतं की महाराष्ट्र लोक विकास मंच हे कुठल्याही प्रकारचे आर्थिक याला राहून की प्रोजेक्ट, फंड, CSR वगैरे वगैरे याला अधीन राहून काम न करता आपण विचार देण्याचं काम करायचं, हा याचा उल्लेख आता यांच्या ओमगिरीच्या भाषणामध्ये त्यांनी केला. काम करण्याचे असंख्य विषय आहेत आणि या विषयांना धरून मग त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल, सेंद्रिय शेती असेल, वेठबिगारांचे प्रश्न असतील, महिलांचे आहेत, एकल महिलांचे आहेत, विधवांचे आहेत, गायरान जमिनीचे प्रश्न आहेत, वंचित घटकांचे प्रश्न आहेत. तर असे जे वेगवेगळे विषय आहेत या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थांना की कुठेतरी आर्थिक मदत करून त्यांना हे करण्यापेक्षा की त्यांना त्यांचं काम अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल या दृष्टीने विचार करण्याचं जे त्यातलं जे टॉनिक आहे ते टॉनिक आपण महाराष्ट्र लोक विकास मंचच्या माध्यमातून या संस्थांना दिलं पाहिजे आणि ही संकल्पना घेऊन आज रोजी आम्ही काम करत आहोत. या अनुषंगाने आम्ही थोडंसं स्ट्रक्चर मध्ये पण काही बदल केलेले आहेत की ही महाराष्ट्र व्यापी आणि महाराष्ट्रामध्ये याची व्याप्ती ही महाराष्ट्र बाहेर सुद्धा आपण घेऊन जावी या अनुषंगाने सुद्धा आम्ही हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. तर या दृष्टीने की याचे काम करणारी एक राज्य समिती आम्ही तयार केली. त्या अनुषंगाने की आपण जे म्हणतो की विकेंद्रित जर आपण कुठलंही काम करायचं म्हटलं तर विकेंद्रित पद्धतीने जर आपण हे काम केलं तर या अनुषंगाने महाराष्ट्रातील जे वेगवेगळे विभाग आहेत, मग महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, विदर्भातले 2 भाग आहेत, मराठवाडा असेल, अशा सगळ्या दृष्टीने आम्ही की या याच्यामध्ये विभागीय पातळीवरच्या आम्ही समित्या याच्यामध्ये तयार केल्या. बंडू आंबेडकर या ठिकाणी आलेले ते विदर्भाची जबाबदारी सांभाळतात. तर असे अनेक की वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारी मंडळी आहेत आणि त्यांनी त्यांच्या भागामध्ये या हे काम आपल्याला पुढे कसं घेऊन जाता येईल आणि जास्तीत जास्त संस्थांच्या पर्यंत आपल्याला त्यांच्या कामामध्ये आपल्याला विचाराचं इनपुट हे कसं देता येईल हे या दृष्टीने काम करत आहे. मग याच्यावर आमच्या याच्यामध्ये अजूनही आहे की याच्या खाली जाऊन सुद्धा आपण ते जिल्हा पातळीवर सुद्धा की आपलं एक स्ट्रक्चर असावं, त्यामध्ये जिल्हा पातळीवर सुद्धा अशा काही आपल्याला समन्वय समित्या तयार करता येईल, तालुका पातळीवर जाता येईल का. आणि या अनुषंगाने आम्ही अगदी राज्यापासून विभाग, जिल्हा वगैरे या अनुषंगाने की जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून की आपल्या या कामाला की अधिक चांगल्या पद्धतीने ते स्वरूप कसं देता येईल या दृष्टीने आम्ही या स्ट्रक्चरमध्ये बदल केलेला आहे. नवीनच आपण आता की गेल्या 5-7 वर्षापासूनच हे काम सुरू आहे. सगळ्यांच्या बरोबर आम्ही एकत्र बसून हे अनुभवातून की याच्यामध्ये आणखी नाविन्य कसं आणता येईल की आपल्याला याच्यामध्ये एक सुरू करता येईल. आम्ही एक महाराष्ट्र लोकहित, बरोबर आहे ना, महाराष्ट्र लोकहित नावाचं एक चॅनल, YouTube चॅनल पण सुरू केलेलं आहे आणि की हे जे सगळं काम चालतं हे सगळं काम आहे ते महाराष्ट्र लोकविकास मंच महाराष्ट्र लोकगीत चॅनल ते सुरू केलं आहे. आमचे मित्र भूमिपुत्रजी याची सगळी ती जबाबदारी सांभाळतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पुढे पोहोचवण्यासाठी आम्ही करत आहोत. आणि याच अनुषंगाने की कुठेही आपण की आपल्याला फंडिंग, प्रोजेक्ट वगैरे वगैरे याच्या बाहेर जाऊन जे संस्था आहेत ते त्या सक्षम आहेत त्यांचे प्रोजेक्ट आणण्यासाठी, प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी, फंड्स मिळवण्यासाठी वगैरे ते त्या सक्षम आहेत. परंतु केवळ फंडिंगच्या मागे न राहता या कामासाठीचा विचार जो आहे वेगवेगळ्या विषय ज्या ठिकाणी उल्लेख झाला या सगळ्या विषयांच्या दृष्टीने आपण इनपुट देऊन हा विचार घेऊन आपल्याला की जास्तीत जास्त सगळं महाराष्ट्रभर आणि त्याच्या माध्यमातून विभागामधून, जिल्ह्यामधून, तालुका स्तरापर्यंत आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल या पद्धतीने विचार करून आम्ही हे काम करत आहोत. तर हा विषय म्हणजे याला अगदी परिपूर्ण स्वरूप आलेलं आहे
असं म्हणता येणार नाही, परंतु हळूहळू या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. आपलं सगळ्यांचं सहकार्य या याच्यामध्ये असेल तर निश्चितपणे की जे काम करतायत त्यांना विचार आणि दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्र लोक विकास मंचकडून यापुढे होत राहील. या दृष्टीने मी आपल्याला या मंचच्या वतीने आपल्याला एक असा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र लोक विकास मंच आणि भविष्यातील रणनीती यावरती आपण सर्वांना मार्गदर्शन केलं. मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छिते की महाराष्ट्र लोक विकास मंचची जी आघाडी आहे किंवा आता जे काम पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, या सर्वांमध्ये आपणालाही या व्यासपीठावरती येण्याची संधी आहे. म्हणून मी सगळ्यांना कमिटीच्या वतीने विनंती करते की आपण ही आमच्या या लढाईमध्ये सहभागी व्हावं आणि समाजाच्या उपयोगी काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार व्हावं. समाजाचं म्हणण्यापेक्षा जे काही कार्यकर्ते आहेत, ज्या काही NGO आहेत, खऱ्या अर्थानं खऱ्या विचारानं पुढे जाण्यासाठी तयार व्हाव्यात. यासाठी आम्हाला तुमचं सर्वांचं मार्गदर्शन, तुमची सगळ्यांची मदतीची गरज आहे. आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहोत तो क्षण आता आलेला आहे. आपण कार्यक्रमाच्या 3ऱ्या सत्राकडे वळत आहोत. वळत असताना आपण समाज कार्य गौरव पुरस्कार वितरण या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला माननीय आदरणीय वैद्य